शेतकरी बंधूंनो नमस्कार. सह्याद्री वाहिनीतर्फे आयोजित आणि भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाद्वारे प्रस्तुत कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, पापलेट, हलवा, कोळंबी, बोंबील, मी फक्त या माशांची नावं जरी उच्चारली तरी अस्सल मत्स्यप्रेमींच्या तोंडाला अगदी पाणी सुटलेलं असेल. मंडळी, आपलं महाराष्ट्र राज्य हे सुदैवी राज्य म्हणायला हवं. आपल्याला कोकणासारखा भूभाग लाभलेला आहे आणि याच कोकणामध्ये विस्तीर्ण असा सागरी किनारा लाभलेला आहे. या सागरामध्ये विपुल प्रमाणात मोठ्या प्रमाणात माशांचं उत्पादन मिळतं आणि याच माशांच्या उत्पादनाच्या माध्यमातून मासेमारीचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात होतो. त्यातूनच रोजगाराची आणि अर्थार्जनाची एक मोठी संधी उपलब्ध झालेली दिसते. मंडळी, आता काही वर्षांपूर्वी केवळ कोकणापुरताच मासेमारीचा हा जो व्यवसाय होता तो आता विस्तारताना दिसतोय. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील छोटी शेततळी असतील किंवा तलाव असेल अशा गोड्या पाण्यामध्ये देखील मत्स्यशेती करता येणं शक्य झालेलं आहे आणि त्यातून देखील ग्रामीण भागातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. मंडळी, आपण जेव्हा माशांचा विचार करतो तेव्हा सकाळी समुद्रातून बाहेर पडलेले जे मासे असतात ते नाशिवंत असतात, ते खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळेच या माशांवर जर विशिष्ट प्रकारची ठराविक प्रक्रिया केली, थोडक्यात या माशांचं जर मूल्यवर्धन केलं आणि याच माशांपासून जर लोणची, पापड, सॉस, चकली, वेफर्स यासारखे टिकाऊ आणि स्वादिष्ट पदार्थ जर निर्माण करता आले तर ग्रामीण भागातील जे तरुण आहेत त्यांना रोजगाराची एक मोठी संधी निर्माण होईल आणि त्यातूनच उद्योजकतेला देखील चालना मिळू शकेल. मंडळी, आपल्याला आजच्या कार्यक्रमात याच महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करायची आहे. त्यासाठीच आजच्या कार्यक्रमात ज्या विषयाचं आपण आयोजन केलेलं आहे तो विषय एकदा आपण बघूयात. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे ग्रामीण युवकांसाठी मूल्यवर्धित मत्स्य उत्पादनाद्वारे उद्योजकता विकास. आजचा विषय पुन्हा एकदा लक्षात घ्या, ग्रामीण युवकांसाठी मूल्यवर्धित मत्स्य उत्पादनाद्वारे उद्योजकता विकास. आणि या महत्त्वपूर्ण विषयाच्या अनुषंगाने आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर अमजद बालंगे सर. सर, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टर अमजद बालंगे सर हे प्रमुख वैज्ञानिक आहेत. केंद्रीय मात्स्यिकी शिक्षा संस्थान वर्सोवा अंधेरी येथे माशांचं मूल्यवर्धन या विषयासंदर्भात त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केलेलं आहे. शिवाय रायगड पनवेल येथे जो सुरमी संस्करण प्रकल्प आहे किंवा नंदुरबार येथील खैरवे या गावात मूल्यवर्धनाचा जो प्रकल्प सुरू झालेला आहे या प्रकल्पामध्ये सरांचं महत्त्वपूर्ण असं योगदान राहिलेलं आहे आणि त्यांच्याच पुढाकाराने हे प्रकल्प सुरू झालेले आहेत. सरांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवलं देखील आहे. तर असे सर आपल्याला आज लाभलेले आहेत. त्यांच्याकडनं आपल्याला या विषयासंदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन करून घेणार आहोत. आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी सुरुवातीलाच प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये विपुल प्रमाणात माशांचं उत्पादन होतं. विविध प्रकारचे मासे आपल्याला उपलब्ध आहेत. परंतु आपण जेव्हा म्हणतो की या माशांचं मूल्यवर्धन करायचं, मूल्यवर्धन म्हणजे नेमकं काय? मूल्यवर्धन या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे एखाद्या वस्तूची किंमत किंवा मूल्य आपण जेव्हा वाढवतो तेव्हा त्याला आपण मूल्यवर्धन म्हणतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर याचं मूल्यवर्धन एखाद्या वस्तूचं आपण कसं करू शकतो, तर त्या वस्तूवरती एक विशिष्ट प्रकारे प्रक्रिया करून त्याचा जो मूळ आकार, रंग किंवा त्याची आकर्षकता हे सगळं जेव्हा आपण बदलतो, जेणेकरून जेव्हा ही वस्तू आपण बाजारात आणतो त्यावेळेस त्याला मागणी आणि त्याची किंमत ही वाढते. तर या प्रोसेसला मूल्यवर्धन म्हणतात. तर माशामध्ये जेव्हा आपण मूल्यवर्धन करतो, जेव्हा आपण आजचा आपला जो विषय आहे मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ, तर आपण काही असे मासे आहेत की त्यावरती आपण विशिष्ट प्रक्रिया करून त्या माशांना आपण आकर्षक, दर्जेदार, रुचकर आणि चविष्ट अशा प्रकारचे जेव्हा पदार्थ बनवतो, जे बाजारात आपण विकल्यानंतर त्याला मागणीही चांगली मिळते आणि त्याला किंमतही चांगली मिळते, तर यालाच आपण मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ असे म्हणतो. म्हणजे माशांवरती विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करून त्याचा भाव वाढवणं किंवा त्याचा दर वाढवणं आणि त्या विशिष्ट पदार्थांना बाजारामध्ये त्याचं मार्केटिंग करणं,
त्या दृष्टिकोनातून मूल्यवर्धनाचं महत्त्व फार आहे सर. पण आपण यापूर्वी भाज्यांवरती किंवा विशिष्ट प्रकारच्या फळांवरती मूल्यवर्धन करून विशिष्ट प्रकारचे पदार्थ निर्माण करता येणं शक्य आहे हे आपण ऐकलेलं होतं. पण जेव्हा मासेमारीचा आपण विचार करतो, मासेमारीच्या व्यवसायात मूल्यवर्धनाचं महत्त्व काय आहे? तर मी सांगितलं की आपण कुठलाही मासा म्हणजे माशाच्या मूल्यवर्धनासाठी कुठला मासा आपल्याला निवडायला पाहिजे ते खूप महत्त्वाचे आहे याच्यामध्ये. तर प्रेक्षकांसाठी मी स्लाइड इथे दाखवत आहे जे आपण म्हटलं होतं की मूल्यवर्धन म्हणजे काय. बरं. तर याच्यावरती आपण बघत आहात असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपण बनवू शकतो. बरं. पण जे मी सांगितलं की याच्यासाठी मासा जो निवडायचा असतो, आता आपल्याकडे गोड्या पाण्यातली मासे, खाऱ्या पाण्यातली मासे, निमखाऱ्या पाण्यातली मासे असे वेगवेगळ्या वातावरणात वाढणारी मासे असतात. प्रेक्षकांच्या माहितीसाठी साधारण भारतामध्ये 2500 माशांच्या प्रजाती आहेत. बरं. त्यापैकी 700 ते 800 प्रजाती हे गोड्या पाण्यातले आहेत बरं. आणि 1500 प्रजाती हे खाऱ्या पाण्यातले आहेत आणि उरलेले निमखाऱ्या पाण्यातले. तर जे लोक मासे खातात, बाजारात जातात, तिथे त्यांना माशांचे असे विविध प्रकार दिसतात. काही मासे हे असतात जे खूप त्यांची किंमत जरा जास्त असते. बरोबर. त्याचे उदाहरण तुम्ही पण सांगितलं, पापलेट, सुरमई, हलवा किंवा आपले जे झिंगे असतात, शेवंड, खेकडे. तर यांची किंमत काही वेळा सुरमई, पापलेट बाजारात 800-900 रुपये किलोने जाते. बरोबर. आणि जे झिंगे आहेत ते चांगल्या साईजचे असतील, प्रॉन्स किंवा श्रिम्प्स, त्यांची किंमत 600 रुपये किलो अशी असते. तर अशा पदार्थापासून देखील आपण मूल्यवर्धन करू शकतो. पण ज्या रॉ मटेरियलला, कच्च्या मालाला बाजारात चांगला भाव आहे त्यापासून आपण मूल्यवर्धन आणखी काय करणार. तर याऐवजी बाजारामध्ये अजून काही मासे असतात, जसे समुद्रातली राणी मासा, त्याच्यानंतर ढोमा आहे, त्याच्यानंतर रिबन फिश, बाळा ज्याला म्हणतो, हो. जवळा, अशा प्रकारचे जे तारली आहे, सार्डिन किंवा मॅक्रल आहे, बांगडा. तर अशा प्रकारच्या कमी किमतीची मासळी जर आपण वापरली आणि त्याचा वापर करून आपण मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ बनवले तर ते व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरते त्याच्यामध्ये. बरोबर. तर हे थोडक्यात मूल्यवर्धित मत्स्यपदार्थाबद्दल मी तुम्हाला सांगितलं. सर, अस्सल मत्स्यप्रेमी जे असतात त्यांना ताजे मासे लागतात आणि माशांचा आहाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व आहे. परंतु याच माशांवर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया केली, त्याचं मूल्यवर्धन केलं आणि त्यापासून जे पदार्थ निर्माण केले जातात त्या पदार्थांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तो पौष्टिक आहार ठरू शकतो का? नक्कीच. कारण मासा हा पौष्टिक आहे हे अगदी निर्विवाद आहे, आधी सिद्ध झालेला आहे. माशामध्ये अगदी उच्च प्रतीचे प्रथिने असतात, त्याचे प्रमाण साधारण 15 ते 25% असतात. काही मासे आहेत जसे ट्यूना, ज्याला गेदर आपण म्हणतो, त्याच्यामध्ये प्रथिनेचे प्रमाण हे 25% पर्यंत असते. आणि इतर जे प्रथिनचे स्रोत असतात त्याच्याशी जर आपण याची तुलना केली तर जे माशामध्ये मिळणारे प्रथिन असतात ते अगदी उच्च प्रतीचे असतात. कारण त्याच्यामध्ये सर्व इसेन्शियल अमिनो ॲसिड असतात जे इतर प्रथिनेमध्ये अवेलेबल नसतात. त्याचप्रमाणे हे जे प्रथिन आहेत ते पचवण्यासाठी खूप सोपे असतात आणि आपल्याला माहीत आहे प्रोटीन, प्रथिने हे आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. कारण आपल्या शरीराच्या वाढीसाठी प्रोटीनची आवश्यकता असते. खास करून लहान मुलांमध्ये माशांच्या आहारात रेग्युलर जर सेवन झाले तर त्यामुळे त्यांची शरीराची वाढ चांगली होते. त्याचप्रमाणे माशामध्ये ऑइल असतं, फिश ऑइल. तर या ऑइलमध्ये शरीरासाठी उपयुक्त असलेले जीवनसत्व जसे विटॅमिन ए, डी, ई आणि के हे अगदी चांगल्या प्रमाणात उपलब्ध असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की ओमेगा 3 सिरीजचे जे फॅटी ॲसिड असतात, EPA आणि DHA, याचं महत्त्व पण सगळ्यांना पटलेलं आहे. जेव्हा हे खाद्यामध्ये असतं त्यावेळेस आपल्या रक्तातील जे कोलेस्ट्रॉल आहे ते नियंत्रणात ठेवण्यासाठी हे EPA, DHA म्हणजे जे माशाचं ऑइल आहे ते मदत करते. आणि त्या अनुषंगाने जे हृदयविकाराचा त्रास आहे किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, असे जे विकार आहेत त्यावरतीही नियंत्रण मिळतं. त्याच्याशिवाय जे खनिज, मिनरल असतात त्याच्यामध्ये खास करून कॅल्शियम आणि फॉस्फरस याचे प्रमाण चांगल्यापैकी त्याच्यामध्ये असते. त्याचसोबत सोडियम, आयोडीन, झिंक असे जे उपयुक्त आपल्या शरीरासाठी लागणारे हे सर्व या माशामध्ये असते. तर अनुषंगाने मासा, त्याप्रमाणे मी सांगितलं की मासा हा पौष्टिक आहेच, तर साहजिकच त्याच्यापासून जे पदार्थ आपण बनवणार ते त्याचप्रमाणे पौष्टिक असणार, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. शरीरासाठी जे आवश्यक घटक आहेत ते सगळे घटक या माशांमध्ये उपलब्ध असल्यामुळे त्यापासून बनवलेले जे पदार्थ आहेत
ते शरीराच्या दृष्टिकोनातून पौष्टिकच असतील. नक्कीच. बरोबर. सर, आता मला सांगा की या माशांपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतो. या पदार्थाच्या माध्यमातून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं का? नक्कीच याच्यामध्ये चांगलं उत्पन्न मिळतं. आपला जो मत्स्य व्यवसाय आहे, तुम्ही जर बघितलं सध्याच्या परिस्थितीमध्ये याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. त्याचं मुख्य कारण आहे की जी मत्स्यशेती आपण अवलंबली आहे ती शास्त्रशुद्ध पद्धतीने शेतकरी करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, ज्यामध्ये RAS आहे, बायोफ्लॉक आहे, अशा टेक्नॉलॉजीचा वापर होत आहे. आणि शेतकरी, मत्स्य शेतकरी हा स्वतः जागरूक झालेला आहे. त्याला माहीत आहे की कशा प्रकारे मत्स्यशेती केली पाहिजे. आणि त्याचंच आज आपण बघतोय की आपलं जे भारताचं एकूण मत्स्य उत्पादन आहे ते आजच्या घडीला साधारण 15 मिलियन मेट्रिक टन एवढं आहे. तर ज्यावेळेस एखाद्या वस्तूची बाजारात आवक वाढते, उपलब्धता वाढते, तर साहजिकच त्याची बाजारात किंमत थोडी कमी होते. तर माशांच्या बाबतीतही तसंच आहे. जेव्हा माशांची आवक वाढते तेव्हा त्याची किंमत कमी असते. आणि जेव्हा मासे जास्त क्वांटिटीमध्ये असतात त्यावेळेस त्यांना एकाच वेळी सेल करणे किंवा डिस्ट्रीब्यूट करणे किंवा विकणे हे थोडंसं अवघड असतं. आणि दुसरं माशाबद्दल सांगायचं तर मासा हा नाशवंत पदार्थ आहे, पेरिशेबल फूड कमोडिटीज. त्यामुळे त्याची काळजी नाही घेतली तर तो खूप लवकर खराब होतो. अशा वेळी मूल्यवर्धन करून त्याच्यावरती वेगवेगळी प्रक्रिया करून जेव्हा आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो तर नक्कीच आपल्याला त्यापासून चांगले उत्पन्न मिळते. आज मी सगळ्यांना सांगू इच्छितो, अगदी मागच्या आठवड्यातलीच ही न्यूज आहे, ही बातमी आहे की आपण जे पदार्थ इथून मासे जे आपण निर्यात करतो या निर्यातीतून आपल्याला जे परकीय चलन मिळतं ते आता 57,500 कोटी एवढं त्याचं आपल्याला परकीय चलन मिळतं. त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. आणि अशा प्रकारे जर आपण मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ बनवून विकले तर याची आपण जो आपला लक्ष्य आहे तो साधारण 1,00,000 कोटीच्या घरात आपल्याला परकीय चलन हे करायचं, तर तो आपण नक्कीच त्याच्यामध्ये अचीव करू शकू. हे मी नॅशनल लेवलवरती बोललो. आणि आपल्याला जे आपल्या महिला बचत गटांना किंवा युवकांना हा जे तुम्ही उत्पन्नाचा प्रश्न विचारला तर एक छोटं उदाहरण मी देतो. जे कोळंबीचं लोणचं आहे ते आम्ही त्याची बनवण्याची उत्पादनाची किंमत ही 350 ते 400 रुपये किलो असते. पण जेव्हा आपण आम्ही जेव्हा विकतो त्याला चांगलं पॅकिंग करून 100 ग्रॅमचं पॅकेटमध्ये व्यवस्थित पॅकिंग करून लेबलिंग करून त्याची विकण्याची किंमत ही साधारण 750 ते 800 रुपये किलो आहे. तर ह्याच्यामध्ये नफा तुम्ही जर बघितलात तर 350 ते 400 रुपये ह्याच्यामध्ये नफा आहे. असे इतर कुठलेही पदार्थ बनवले तर 50% प्रॉफिट मार्जिन हा नक्कीच या पदार्थामध्ये आहे. दोन्ही बाजू बघायला लागतात, ग्राहकांची पण आणि उत्पादकांची पण. सर, मला आता असं सांगा की कोणताही व्यवसाय म्हणजे आता माशांपासून पदार्थ निर्मिती करण्यासाठी किंवा मूल्यवर्धन करण्यासाठी जो आपण व्यवसाय निवडतो, हा व्यवसाय निवडताना ग्राहकांच्या ज्या गरजा असतात त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या व्यवसायामध्ये ग्राहकांच्या गरजा नेमक्या कशा ओळखायच्या? कुठलाही खाद्यपदार्थ असेल किंवा ग्राहक म्हणजे आपण स्वतः एक ग्राहकच आहोत. जेव्हा आपण कुठलाही खाद्यपदार्थ घेतो त्यावेळेस जे आपल्या किमान गरजा असतात की त्याची चव चांगली असली पाहिजे, खाल्ल्यानंतर आपल्याला त्याचा आनंद घेता आला पाहिजे, त्याचप्रमाणे त्याची पौष्टिकता की आपण जे खातोय त्याच्यामधून आपल्याला काहीतरी शरीराला किंवा आपल्या आरोग्याला उपायकारक असे घटक आपल्याला मिळतील. तर पौष्टिकता हे एक महत्त्वाचं घटक आहे. आणि योग्य किंमत त्याची की आपण जे किंमत त्याला दिली, पैसे जे दिले आपण मोजले तर त्या अनुषंगाने आपल्याला चांगला पदार्थ मिळाला याचं सॅटिस्फॅक्शन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षितता, फूड सेफ्टी, की हा पदार्थ कुठल्याही प्रकारचे जीवाणू, विषाणू किंवा इतर जे कीटक वगैरे असतात कुठल्याही प्रकारे प्रादुर्भाव त्याला असता कामा नये, म्हणजे आपल्या आरोग्याला विषबाधा होता कामा नये. सेफ्टी. तर ह्या काही मूलभूत गरजा आहेत. आणि नेहमी जेव्हा आपण कुठलाही मत्स्यपदार्थ घेऊ तर त्याची जी दर्जा, त्याची जी चव असते ती एकसारखीच असली पाहिजे. सर, थोडं थांबवतो, आपण एक फोन घेऊयात. विजय सिंग परदेशी बोलतात ठाण्याहून. हॅलो. हा विजयजी, नमस्कार. बोला. आपला प्रश्न विचारा. हॅलो. विजयजी, आपला प्रश्न विचारा. माझ्याकडे 21 गुंठे जमीन आहे आणि त्या जमिनीत मला मत्स्य व्यवसाय करता येईल का?
मी कल्याण येथे राहतो बर, आणि इथे कुणाशी संपर्क साधावा? धन्यवाद. आपला प्रश्न कळला. हा. हे कल्याणला राहतात, त्यांच्याकडे 21 गुंठे जमीन आहे, तर त्यांना मत्स्य व्यवसाय सुरू करता येईल का? काय सांगता येईल सर? त्यांच्या प्रश्नावरून मला असं वाटतं की त्यांना मत्स्य शेती करायची आहे, त्यांच्याकडे जागा आहे, हो. तर ते करू शकतात. पण त्याच्यासाठी जे मूलभूत गोष्टी ते जे लागणार आहेत मत्स्य शेती करण्यासाठी, जसं पाणी किंवा त्यांना त्या जमिनीची जी क्वालिटी असते त्याची गुणवत्ता त्याची तपासणी करून घ्यायला पाहिजे, पाण्याची तपासणी करून घ्यायला पाहिजे. आणि त्यांना गोड्या पाण्यातील मत्स्य शेती करायची असेल तर त्याच्यासाठी लागणारे बीज आणि त्याच्यासाठी लागणारे खाद्य किंवा ते जे तलाव बनवायचं आहे ते कसं बनवलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी, तांत्रिक गोष्टी, याची माहिती ते ठाणे येथील मत्स्य व्यवसाय विभागात जाऊन घेऊ शकतात. किंवा आम्हाला संपर्क केलं तरी आम्ही त्यांना माहिती देऊ. नक्कीच ते 21 गुंठ्या जाग्यामध्ये एक प्रायोगिक तत्वावरती सुरुवातीला मत्स्य शेती करू शकतात, असं मला वाटतंय. नक्कीच. सर, त्यांचा फोन येण्यापूर्वी आपण ग्राहकांच्या ज्या गरजा आहेत त्या संदर्भात बोलत होतात. हां, तर सर्व मी गरजा सांगितल्या की सुरक्षितता, योग्य किंमत आणि पदार्थ खाल्ल्यानंतर त्याचे सॅटिस्फॅक्शन, यासोबतच त्या पदार्थाचा दर्जा एकंदरीत एक समान असला पाहिजे. जेव्हा आपण पदार्थ विकत घेऊ त्यावेळेस पहिल्या वेळेस आपण खाताना जी त्याची चव आणि त्याची जी इतर गुणधर्म होते, अगदी तसेच गुणधर्म शेवटपर्यंत आपल्याला मिळायला पाहिजे. तरच ते पदार्थ, त्याची आकर्षक पॅकेजिंग, लेबलिंग, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. तर या किमान गरजा म्हणजे जे कन्झ्युमरला किंवा ग्राहकांना वाटते की आपल्या मत्स्य पदार्थामध्ये असले पाहिजे. तो पदार्थ स्वादिष्ट असायला हवा, आरोग्याच्या दृष्टिकोनातून तो पदार्थ पौष्टिक असायला हवा, तो परवडणारा देखील असावा. अशा ज्या विविध गरजा आहेत त्या लक्षात घेऊन या व्यवसायामध्ये उतरणं हे अत्यंत गरजेचं आहे, असं आपल्याला नक्कीच सर म्हणता येईल. मंडळी, या विषयासंदर्भात आपल्याला आणखी सविस्तर जाणून घ्यायचं आहे, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे ग्रामीण युवकांसाठी मूल्यवर्धित मत्स्य उत्पादनाद्वारे उद्योजकता विकास, आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर अमजद बालंगे सर. सर, आता मला असं सांगा की आपण मूल्यवर्धनाद्वारे जे पदार्थ आपण बनवणार आहोत, या माशांचे पदार्थ, हे पदार्थ बनवण्याचं जे प्रशिक्षण आहे ते विविध विद्यालयाच्या मार्फत मिळतं का? नक्कीच मिळतं. आणि कुठलाही व्यवसाय सुरू करण्याच्या आधी आपल्याला त्या व्यवसायाबद्दल व्यवस्थित म्हणजे शास्त्रशुद्ध आणि तांत्रिक माहिती असणे खूप गरजेचं असतं. कमी माहिती, अर्धवट माहिती किंवा काहीच माहिती नसताना जर आपण एखादा व्यवसाय सुरू केला तर नक्कीच आपल्याला एक त्याच्यामध्ये एक रिस्क असतं. हो. तर प्रशिक्षण हे गरजेचं आहे. आणि हे जे पदार्थ असतात ते आमच्या संस्थेने मागे, म्हणजे केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था मुंबई येथे आम्ही मागील काही वर्षापासून याच्यावरती संशोधन करत आलेलो आहोत. आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा यामध्ये पूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे. आणि जेव्हा हे एखाद्या मत्स्य पदार्थाची जेव्हा त्याचं तंत्रज्ञान उपलब्ध होतं, खास करून त्याची जी रेसिपी असते, हो, म्हणजे ते पदार्थ कसं बनवायचं, त्याच्यामध्ये कुठले घटक पदार्थ टाकायचे, अगदी त्याचं वजन ग्रॅम, मिलीग्रॅममध्ये घेतलेलं असतं. आणि हे आम्ही एक टक्केवारीप्रमाणे केलेलं असतं. तर तुम्ही त्या टक्केवारीचा वापर करून 1 किलोपासून देखील हे पदार्थ बनवू शकता, माशापासून बनवू शकता, किंवा 100 किलो किंवा 1 टन. पण तुम्हाला ते जो टक्केवारी असतो तो तुम्हाला त्याच्यामध्ये व्यवस्थित या विषयासंदर्भात मला वाटतं सर क्लिप आहे आपल्याकडे. हां, मी ते दाखवतो आपलास. तर त्यामध्ये आम्ही जे प्रशिक्षण इथे दिलेलं आहे, आपल्या कोकणामध्ये जे किनारी जिल्हे आहेत, अगदी सिंधुदुर्गपासून रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, या ठिकाणी आम्ही साधारणपणे 35-40 असे कार्यक्रम मागच्या 5-6 वर्षामध्ये घेतलेले आहेत. आणि प्रात्यक्षिके, डेमॉन्स्ट्रेशन आम्ही त्याच्यामध्ये त्यांना दाखवलेलं आहे, कशा प्रकारे पदार्थ निर्माण करायचे, हे पदार्थ बनवता येतात. तर नक्कीच या प्रात्यक्षिकांचा, डेमॉन्स्ट्रेशनचा फायदा झालेला आहे. आणि त्यापासून लोकांमध्ये जागरूकता झालेली आहे. आणि त्यांना पुढे याच्यामध्ये एक व्यवसाय किंवा उद्योग दिसत आहे.
तर पुढे आम्ही याला अजून चांगल्या पद्धतीने करण्याचा विचार करत आहे. म्हणजे अशा प्रकारे माशांपासून पदार्थ बनवताना अगदी 10 किलोपासून 100 किलोपर्यंत मोठ्या प्रमाणात देखील पदार्थांची निर्मिती करता येणं शक्य आहे. पण ती करताना त्याचं प्रमाण, त्याची टक्केवारी वगैरे सगळं ठरलेलं असतं आणि त्यासाठीच तांत्रिक ज्ञान हे अतिशय महत्त्वाचं असतं. सर, हा प्रशिक्षण कालावधी साधारण किती दिवसांचा असतो? जे प्रात्यक्षिक आहे, डेमॉन्स्ट्रेशन असतं, ते साधारण 1 दिवसाचं असतं. त्यामध्ये फक्त आमचं उद्देश एकच असतं की लोकांपर्यंत अशा प्रकारचे माशांपासून पदार्थ बनले जातात ही माहिती पोहोचवणे असतं. बरं. तेव्हा काही लोक तिथे बघून जे इंटरेस्टेड असतात त्यांच्यासाठी आमच्याकडे मॉड्यूल्स बनलेले आहेत, बरं. प्रोग्राम खास बनलेले आहेत. 7 दिवसाचा एक कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये आम्ही 3 ते 4 जे बाजारामध्ये ज्यांना बऱ्यापैकी सध्या मागणी आहे असे पदार्थ आम्ही निवडतो आणि त्यांना 7 दिवसामध्ये व्यवस्थित त्याचं आम्ही शिक्षण देतो, प्रशिक्षण देतो. म्हणजे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पण असतं तिथे. हां, आणि ते आम्ही त्यांना स्वतः करायला लावतो. त्यामुळे काही चुका कमी जास्त झालं तर आम्ही त्यांना मार्गदर्शन तिथे करू शकतो. बरोबर. सर, मासेमारीचा जो व्यवसाय आहे, या व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होते. आता रोजगाराची संधी आपण म्हटलं की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे महिला बचत गट आहेत आणि अशा प्रकारच्या बचत गटांना या व्यवसायातून, विशेषतः मूल्यवर्धनाच्या व्यवसायातून काय मोठ्या संधी उपलब्ध होतील का? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि खास करून महिला बचत गटासाठी हा जो आमचा हे मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ बनवण्याचे जे वेगवेगळे तंत्रज्ञान आम्ही विकसित केले आहे ते त्यांच्यासाठी खूप फायद्याचे आहे. बरोबर. महिला बचत गट हे एकदम खूप सक्रिय असतात आणि आपल्या माहितीसाठी महाराष्ट्रामध्ये मला वाटतं साधारण 10,000 पेक्षा जास्त महिला बचत गट आहेत. या संदर्भातली काही स्लाईड वगैरे आहे सर? हां, तर आम्ही या स्लाईडमध्ये तुम्ही बघाल की आम्ही अगदी रत्नागिरीपासून ते रायगड, त्याच्यानंतर पालघर या ठिकाणी 135 महिला बचत गटांना आम्ही याचे प्रात्यक्षिकं दाखवलेली आहेत. बरं. आणि मला सांगण्यासाठी आनंद होतो की त्यामधले बरेचसे बचत गटांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे. त्या महिला बचत गटांचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की त्यांनी सुरुवातीला काही ना काही छोटा व्यवसाय ते करत असतात. उदाहरणार्थ उडीद पापड किंवा तांदळाचे पापड, भाजणीचे पापड, आंब्याचे लोणचे किंवा लिंबाचे लोणचे असे वेगवेगळे पदार्थ हे महिला बचत गट बनवून विकत असतात. त्यामुळे त्यांना व्यवसायाची जाण असते. तर जेव्हा आम्ही त्यांना हे मूल्यवर्धित मत्स्य पदार्थाचे प्रशिक्षण दिलं तर त्यांनी ते खूप लवकर आत्मसात केलं आणि आज लांजा रत्नागिरी जिल्हा येथील एका महिला बचत गटाने आणि पालघर, सातपाटी पालघर येथील एका गटाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनामार्फत हे मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ बनवायचे जे प्रकल्प आहे त्यासाठी जे आर्थिक सहाय्य असतं, अनुदान असतं, त्याच्यासाठी त्यांनी अप्लाय केला होता आणि अर्ज केला होता आणि त्यांना ते मिळालेलं आहे. मला हे इथे सांगताना आनंद वाटतो. आणि त्याच्यासाठी जे प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे असतात ते बनवण्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण मदत केलेली आहे. तर अशा प्रकारे महिला बचत गट आणि त्याचप्रमाणे जे आपले सुशिक्षित युवा किंवा युवती आहेत त्यांच्यासाठी देखील हा एक रोजगाराची संधी देणारा किंवा नवीन व्यवसाय म्हणून ते लोक हे नक्कीच आत्मसात करू शकतात. तर तुम्हाला आणखीन एक मी याच्यामध्ये सांगू इच्छितो की मागच्या वर्षी आम्ही नंदुरबार येथे एक मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ बनवण्याचं पायलट प्लॅन्ट आम्ही तिथे त्यांना खैरवे गावामध्ये आम्ही त्यांना दिला. तर हे आदिवासी स्लाईड आहे सर, आपल्याला दाखवता येईल? हां, नक्कीच. तर याच्यामध्ये हे तर या ठिकाणी आम्ही त्यांना जे भारत आपले जे इंडियन गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे खास करून ट्रायबल आदिवासी कल्याण योजना आहे, या योजनेमार्फत आम्ही त्यांना हे प्रकल्प उभा करून दिलेला आहे. आणि मला सांगायस आनंद वाटतो की 200 किलो प्रति दिवस त्याची कॅपॅसिटी आहे. म्हणजे 200 किलो ते प्रॉडक्ट बनवू शकतात आणि आज ते दर महिन्याला एक साधारण 25 ते 30 हजार रुपये त्यांचं नेट प्रॉफिट आहे. हे पदार्थ बनवून ते विकत आहेत. आणि या व्यवसायामध्ये 200 किलो कॅपॅसिटीमध्ये
ते लोक 10 ते 15 जणांना रोजगाराची संधी डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष रोजगार त्यांना मिळत आहे. त्याशिवाय जे मासे, त्याच्यानंतर त्याला पदार्थ बनवण्यासाठी लागणारे जे घटक, पॅकेजिंग मटेरियल, लेबलिंग, हे जे बाकीचे साहित्य असतात त्याच्यासाठी देखील अप्रत्यक्षपणे रोजगार निर्मिती होतच राहते. अच्छा. तर जेवढी उत्पादन क्षमता वाढते त्यानुसार रोजगार निर्मिती ही वाढते. इथे आपण 200 किलो कॅपॅसिटीची गोष्ट करत आहोत. जर हेच आपण दिवसाला 1 टन किंवा 2 टन अशा प्रकारे गेलो तर नक्कीच त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती पण जास्त होऊ शकते. म्हणजे नंदुरबार सारख्या खैरवे गावासारख्या एका छोट्याशा गावामध्ये 200 किलोपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात हे उत्पादन निर्माण होत आहे आणि मोठ्या प्रमाणात अर्थार्जनाची संधी देखील उपलब्ध झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारचे प्रकल्प आणखी कुठे कुठे सर केलेले आहेत तुम्ही? आम्ही जे आपलं नॉर्थ ईस्ट फंड असतं, आपले NEH नॉर्थ ईस्ट हिली रिजन असतं, जसं आसाम, मेघालय, मिझोराम, 7 सिस्टर म्हणतो. हो. आम्ही अशा ठिकाणी जाऊन देखील या मूल्यवर्धित मत्स्यपदार्थाचे आम्ही प्रात्यक्षिक केलेले आहेत. बरं. आणि गुईजान, तिनसुकिया डिस्ट्रिक्ट जे आसाममध्ये आहे, तेथे आम्ही अशाच प्रकारचा एक प्रकल्प उभा केलेला आहे. तो नॉर्थ ईस्ट हिली रिजन हे एक भारत शासनाचे जे अर्थसहाय्याची म्हणजे जे स्कीम आहे त्याच्या अंतर्गत आम्ही केलेला आहे. आणि तेथेही बऱ्यापैकी आम्हाला जे खास करून जे महिला बचत गट आहे त्यांचं योगदान खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. आणि आता सध्या 24 महिला म्हणजे 2 महिला बचत गट हे ॲक्टिव्हिटी रोज करत आहेत. त्यापासून पदार्थ बनवून विकत आहेत आणि प्रत्येक महिलेला साधारण 4 ते 5 हजार रुपये दरमहा इन्कम त्याच्यामध्ये मिळतो. आणि ही पार्ट टाईम ॲक्टिव्हिटी आहे त्यांची. अच्छा, नक्कीच. सर आपण एक फोन घेऊयात. सिंधुदुर्गवरून बोलतात प्रभाकर मनसेकर. हॅलो हॅलो हॅलो. चर्चा चांगली आहे. पण सुक्या मच्छी बद्दल काय सांगताना दिसत नाही. सुकी मच्छी माणसाने का खावी आणि तिचे शारीरिक उपयोग आणि त्याचे व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्व आणि सुकी मच्छीपासून जे खत बनवतात त्याच्याबद्दल जरा डिटेल सांगितलं तर बरं होईल. धन्यवाद. थँक्यू. त्यांचे 2 विविध प्रश्न आहेत. एक म्हणजे खारवलेले जे मासे आहेत किंवा सुके मासे आहेत त्याचं शारीरिक दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे आणि उद्योजकतेच्या दृष्टिकोनातून देखील काय महत्त्व आहे आणि त्या माशांपासून खत देखील बनवलं जातं. तर तोही प्रश्न त्यांनी विचारलेला आहे सर. खूप चांगला प्रश्न आहे. आणि आम्ही या मुद्द्यावरती पुढे येणारच होतो, पण तुम्ही हा प्रश्न विचारलात तर मासे सुकवणे ही एक परंपरागत माशांना टिकवून ठेवण्याची एक प्रक्रिया आहे. खूप पूर्वीपासून आपण मासे सुकवतो किंवा मासे खारवतो. तर असे हे जे पारंपरिक पद्धती आहेत त्यापासून मासळी जी सुकवली जाते, सध्या बऱ्यापैकी यामध्ये बदल झालेला आहे, जागरूकता झालेली आहे. आणि जसं आधीच्या काळामध्ये मासे समुद्रकिनारी वाळूवरती किंवा अशा ओपन स्पेसेसमध्ये मासे सुकवले म्हणजे पारंपरिक पद्धतीने जे सुकवले जात होते, त्यामुळे त्याच्यामध्ये साहजिकच आहे की त्याच्यामध्ये प्रादुर्भाव होतो, जीवजंतूचा होतो प्रादुर्भाव. तर असा पदार्थ खाण्यासाठी थोडंसं सुरक्षित नसतो. पण आता जे नवीन पद्धती आलेल्या आहेत, जसं मी आधी चर्चेमध्ये बोलत होतो की आपल्याकडे सोलार ड्रायर आलेले आहेत किंवा मेकॅनिकल ड्रायर आलेले आहेत किंवा काही इम्प्रोवाइज ड्रायिंग मेथड आहेत की जास्त इन्व्हेस्टमेंट न करता फक्त स्वच्छतेचं पूर्ण काळजी घेऊन रेज प्लॅटफॉर्मवरती जमिनीपासून थोडं उंचावरती जर मासे व्यवस्थित सुकवले तर त्यामध्ये त्याची अशा माशांची गुणवत्ता वाढते. आणि जी पौष्टिकता आहे अशा सुकवलेल्या माशामध्ये पाण्याचे प्रमाण आपण पूर्ण काढून टाकतो. तर ते कॉन्सन्ट्रेटेड असतं, ते प्रथिन असतं त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारचे जे सुकवलेले पदार्थ असतात ते नक्कीच पौष्टिक असतात, शरीरासाठी चांगले असतात. चांगल्या पद्धतीने सुकवलं, त्याला व्यवस्थित पॅक केलं, लेबल केलं आणि हे असे पदार्थ बाजारामध्ये नक्कीच त्याला चांगली किंमत मिळते आणि याला निर्यातसाठीही त्याच्यासाठी स्कोप त्याला मध्ये म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून हे फार महत्त्वाचं आहे. बिलकुल बिलकुल. आणि त्यांचा पुढला प्रश्न असा होता की याच माशांपासून विविध प्रकारचं खत केलं जातं, तर खतांच्या बाबतीत काय सांगता येईल? खतांच्या बद्दल जे मासे खाण्याजोग आहेत त्यापासून खत बनवणं हे योग्य वाटत नाही. पण काही मासळी जी कुजली जाते किंवा जे खाण्यायोग्य राहत नाही
अशा माशांना सुकवून त्याच्यापासून फिश मील देखील बनवता येतो, जे कोंबडीचे किंवा माशांचे जे खाद्य असतात त्यामध्ये एक प्रथिनचे सोर्स म्हणून त्याला वापरता येतो. किंवा त्याला अशी सुकवलेली मासळी आहे त्यांना आपण खत म्हणून देखील वापरू शकतो, कारण त्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि इतर जे जमिनीसाठी जे पूरक घटक लागतात त्यांची मात्रा चांगल्या प्रकारे असते. यामध्ये एक बघण्याचा पार्ट असतो की जे मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत जमिनीला लागणारे ते पण यामध्ये चांगल्या प्रकारे असतात, जसे मिनरल्स मी मध्ये बोललो त्याप्रमाणे. तर खत म्हणून देखील जे मासळी एकदमच आपल्या खाण्यासाठी योग्य नाही आहे अशा मासळीचा खत म्हणून किंवा फिश मील म्हणून वापर आपण करू शकतो. नक्कीच. मंडळी, माशांचं मूल्यवर्धन करून त्यापासून विविध प्रकारच्या पदार्थांची निर्मिती करताना हा प्रकल्प नेमका कसा सुरू करायचा, त्यासाठी खर्च किती येतो आणि त्यासाठी कुठे संपर्क साधायचा, या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळवायची आहेत एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. पुन्हा एकदा कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे ग्रामीण युवकांसाठी मूल्यवर्धित मत्स्य उत्पादनाद्वारे उद्योजकता विकास, आणि या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर अमजद बालंगे सर. सर, मला असं सांगा की आपण मगापासून मूल्यवर्धनाच्या विषयासंदर्भात सविस्तरपणे आपण बोलतोय. माशांवरती मूल्यवर्धन करून त्यापासून विविध पदार्थ आपण निर्माण करतो. आपल्याला सर्वसाधारणपणे कोळंबीचं लोणचं हे ठाऊक आहे, पण याच्या व्यतिरिक्त आणखी कोणकोणते पदार्थ तयार करता येणं शक्य आहे? हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण इतक्या वेळपासून मूल्यवर्धित मत्स्य पदार्थाबद्दल बोलत आहोत आणि मला प्रेक्षकांना याचे काही स्लाइड्स आणि त्याचे फोटो दाखवण्यात आनंद होईल. तर तुम्ही बघाल स्लाइडवरती काही पदार्थ तुम्हाला दिसतील. तर हे काही पदार्थ आहेत, हे कॅन्ड प्रोडक्ट आहेत. याला आपण उच्च तापमानाला आणि कमी वेळेसाठी प्रक्रिया करतो आणि डबा बंद करून हे पदार्थ आपण साधारण तापमानाला अगदी 2 वर्ष 3 वर्ष ठेवू शकतो. याला काही होत नाही. ज्यावेळेस तुम्हाला खायचं असेल तुम्ही हे डबा गरम पाण्यामध्ये 10 मिनटं ठेवा आणि नंतर त्याच्यामधून मासा म्हणजे जसं ट्यूना असेल किंवा बांगडा असेल. हा जो पदार्थ आहे तो कोणता आहे सर? स्क्रीनवरती आपण बघतो. स्क्रीनवरती आपण जो बघतोय तो कॅन प्रोडक्ट आहे. बरं. समोरची जी बॉटल आहे ती ट्यूना प्रॉन पिकलची आहे. बाकीचे लोणचं. कोळंबी लोणचं, बाकीचे सर्व पदार्थ जसं प्रॉन पुलाव होता किंवा अगदी बिर्याणी देखील आपण याच्यामध्ये बनवू शकतो. आणखी पदार्थ प्रोसेसिंग मध्ये आहेत. तर त्याचप्रमाणे आपलं सॉसेजेस हे एक पदार्थ आहे. त्याचं पिक्चर तुम्ही याच्यावरती स्क्रीनवरती बघू शकता. तर चिकन सॉसेजेस हे बाजारामध्ये अवेलेबल आहे, पण माशांचे सॉसेजेस क्वचितच ह्याच्यामध्ये आपल्या बाजारात मिळतात. तर हे पंगॅशियस माशापासून आपण बनवलेले सॉसेज आहेत. आमच्याकडे याचं तंत्रज्ञान अवेलेबल आहे. तसेच पुढे तुम्ही बघू शकता की फिश समोसा आहे. हे समोसा बांगडा या माशाच्या मांसपासून बनवलेला आहे. त्यानंतर सूप, बोंबीलपासून सूप बनवलेला आहे. बॉम्बे डक, बोंबील या माशाचं फ्लेवर खूप टिपिकल असतो, तर त्यासाठी हा सूप एक वेगळा फ्लेवर घेऊन येतो यामध्ये. त्याच्यानंतर आपलं जे बटाटा वडा असतो त्याचप्रमाणे एक फिश वडा आपण इथे बनवलेला आहे. तर बटाट्याऐवजी आपण माशाचा मांस टाकतो, कारण याच्यामध्ये मांस टाकल्यानंतर प्रथिने देखील त्याच्यामध्ये आले, जे मी सांगितलं की खूप शाकाहारी वडा असतो तसा मांसाहारी वडा आणि उच्च प्रतीचे प्रथिने त्याच्यामध्ये आपण देत आहोत. त्यामुळे पौष्टिकतेचा पण आपण इथे व्यवस्थित आपण लक्ष दिलेलं आहे. त्याच्यानंतर मत्स्य बर्गर तुम्ही बघाल, अजून काही फोटो आहेत जे मी तुम्हाला दाखवू इच्छितो. तर हे मत्स्य बर्गर थोडा मुलांसाठी एक अट्रॅक्शन असतो. त्याच्यानंतर कोळंबी लोणचेबद्दल मी बोललेलोच आहे. तर लोणचं बनवण्यासाठी देखील कोळंबीचा जो आपण वापर करतो ती कमी किमतीची कोळंबी, गोयनार असेल किंवा कर्दी असेल, अशी छोट्या साईजची कोळंबी आपण त्याच्यामध्ये वापरतो. त्याच्यानंतर मत्स्य सँडविच आहे, त्याच्यामध्ये देखील आपण माशाचं मिन्स त्याच्यामध्ये वापरतो. मत्स्य चकली, फिश चकली, याच्यामध्ये देखील आपण माशाचा मांस साधारण 50% वापरतो. फिश शेव आहे. त्याच्यानंतर वेफर्स आपण बॉम्बे डकपासून बनवलेले आहेत. जवळा चटणी
आणि फर्मंटेड बांगडा हा जो पदार्थ आहे हा आम्ही डेव्हलप केलेला आहे. याचे तंत्रज्ञान आम्ही विकसित केलं आहे. ते खास नॉर्थ ईस्टर्न पॉप्युलेशन आपल्या लक्षात ठेवून केलेलं आहे, कारण अशा प्रकारच्या पदार्थांना तिकडे चांगली मागणी आहे. तर हे काही पदार्थ आहेत जे आम्ही आमच्या लॅबमध्ये डेव्हलप केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण बघू शकता अजून काही प्रोडक्ट आहेत, मत्स्य पापड आहेत. आणि इथे दोन प्रकार तुम्हाला दिसत असणार. एक माशाच्या मांसपासून आपण काही पदार्थ बनवतो बरं. आणि माशाचा जो किमा असतो त्याला आपण थंड पाण्याने 3 वेळा वॉश केल्यानंतर तो जो बनतो रॉ मटेरियल त्याला आपण सुरिमी म्हणतो. बरं. हे एक जॅपनीज वर्ड आहे सुरिमी. तर अशा प्रकारचे हे जे सुरिमी आहे ते आपण जास्त करून एक्सपोर्ट करतो. 100% एक्सपोर्ट होतं त्याचं. पण आम्ही विचार करत आहोत की ती सुरमी एक्सपोर्ट करण्यापेक्षा आपण डोमेस्टिक मार्केटमध्ये अशा प्रकारचे विविध पदार्थ बनवून वापरली तर नक्कीच सगळ्यांनाच फायदा होईल त्याचा. ग्राहकांना देखील होईल, जे फार्मर आहेत त्यांना, प्रोड्युसर आहेत त्यांना, तर सगळ्यांनाच याचा नक्कीच फायदा होईल. तर असे काही पदार्थ याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर काही पदार्थ कोटेड मत्स्य पदार्थ आहेत, जे बॅटर्ड अँड ब्रेडेड पदार्थ असतात. याचा मुख्य फायदा असतो की यामध्ये आपण 30% बॅटर्ड म्हणजे कोट वापरतो. तर त्या अनुषंगाने जे माशाचा मांस असतो त्याचे पर्सेंटेज आपण कमी ठेवू शकतो त्याच्यामध्ये. आणि असे पदार्थ हे खाण्यासाठी खूप टेस्टी असतात. त्याचं टेक्स्चर आणि त्याच्यामध्ये जे ज्युसीनेस असतं ते एक विशिष्ट प्रकारचं असतं. त्यामुळे हे पदार्थ मार्केटमध्ये खूप पॉप्युलर आहेत. तर यासाठी देखील आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याच्यानंतर काही पदार्थ तुम्ही बघाल की जसे एक्सट्रुडेड प्रोडक्ट ज्याला आपण म्हणतो, स्नॅक्स प्रोडक्ट असतात, जसे कुरकुरे बाजारामध्ये मिळतात. तर माशापासून देखील आपण अशा प्रकारचे पदार्थ बनवलेले आहेत. आणि याचे तंत्रज्ञान आम्ही एका कंपनीला ही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर पण केलेली आहे. तर असे काही हे सर्व मत्स्यपदार्थ तुम्हाला मी थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की शाकाहारी लोकांसाठी जसे वेफर्स आहेत, चकल्या आहेत किंवा असे काही पदार्थ आहेत वेगवेगळे, तर मांसाहारी लोकांसाठी देखील आता हे पर्याय उपलब्ध झालेले आहेत. नक्कीच. त्यामुळे अशा मंडळीसाठी ही पर्वणीच आहे. परंतु सर, जेव्हा माशांचं मूल्यवर्धन आपण करतो आणि त्यापासून वेगवेगळे पदार्थ निर्माण करतो, तर त्यासाठी साधारणतः खर्च किती येतो? खर्चाचा आराखडा हा आपण जे नवीन उद्योजक आहेत किंवा युवा युवती आहेत बरं. त्यांची इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी किती आहे, ते दिवसाला किती पदार्थ बनवू शकतात, क्षमता किती आहे, कॅपॅसिटी किती आहे, यावरती अवलंबून असतो की त्याला खर्च किती होतो. साधारणपणे आम्ही जेव्हा महिला बचत गट असते किंवा जे युवा आपले जे सुशिक्षित युवा किंवा युवती असतात, आम्ही त्यांना वेगवेगळे पॅकेज देतो. अगदी तुम्ही किचनपासून देखील हा उद्योग सुरू करू शकता. फक्त अट एवढीच आहे की जो मासा तुम्ही घेणार मत्स्यपदार्थ बनवण्यासाठी मूल्यवर्धित, तर ते बनवताना तुम्ही स्वच्छतेचं पूर्ण त्याच्यामध्ये काटेकोरपणे त्याचं पालन केलं पाहिजे. कारण हायजीन अँड सॅनिटेशन खूप महत्त्वाचं असतं. आणि जे पदार्थ बनवाल त्याची पॅकेजिंग चांगली असली पाहिजे, त्याचं लेबलिंग असलं पाहिजे चांगलं, आणि त्या पदार्थाची चव ही एक समान असली पाहिजे, जसं मी आधी सांगितलं. म्हणजे मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्त्वाचे निकष आहेत. बिलकुल. आणि जसं खर्चाच्या बाबतीत तुम्ही सांगितलं, तर दिवसाला जर 10 किलो पदार्थ जरी तुम्ही बनवले तर त्यासाठी सुरुवातीचा खर्च जो आहे तो साधारण 1 लाखापर्यंतची सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यामध्ये जे मेजर इक्विपमेंट आहेत ते डीप फ्रीजर आहे, कारण मासे म्हटल्यानंतर मी सांगितले की नाशवंत असतात. त्यामुळे त्यांना कोल्ड चेन त्याची मेंटेन झाली पाहिजे. त्यांना थंड वातावरणातच ठेवावं लागतं. त्यामुळे -20 हा डीप फ्रीजर साधारण 50 किलो कॅपॅसिटीचा, त्याची किंमत 40-50 हजार असते. एक रेफ्रिजरेटर त्याच्यासाठी लागत असतो. सीलिंग मशीन छोटी, वेईंग बॅलन्स, असे छोटे छोटे इक्विपमेंट मिळून सुरुवातीला बिझनेस सेटअप करण्यासाठी तुम्ही अगदी 1 लाखापासून सुरू करू शकता. पण यामध्ये जी जागा लागणार आहे ती जागा तुमची स्वतःची असली पाहिजे. थोडं थांबवत आपण एक फोन घेऊयात, नंतर आपण चर्चा करूयात. शिवाजी शिंदे बोलतायत संभाजीनगरहून. हॅलो. हा शिवाजीजी, आपला प्रश्न विचारा. आमचा प्रश्न असा आहे सर की आम्हाला नवीन उद्योग चालू करण्याचा विषय बोलणार. हॅलो. हॅलो. हा, तुम्हाला माशांचा उद्योग सुरू करायचा आहे का? माशांवरती जे मूल्यवर्धन प्रक्रिया करतो आपण, हो हो हो, त्या संदर्भात उद्योग सुरू करायचा आहे. हो हो सर, काय सांगता येईल? ते संभाजीनगरहून बोलत होते. संभाजीनगर म्हणतो. पुणा हे एक हॉटस्पॉट आहे सध्या. पुण्यामध्ये मार्केट खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेले आहे
आणि नाही, मूल्यवर्धित औरंगाबाद सर. औरंगाबाद हो. त्याचं औरंगाबाद आता नामकरण संभाजीनगर झालेलं आहे. ओके ओके संभाजीनगर नक्कीच संभाजीनगर पण मेट्रो सिटी आहे, इंडस्ट्रीयल एरिया आहे आणि या भागामध्ये आम्ही जास्त प्रशिक्षण कार्यक्रम घेतलेले नाही आहेत. बरं. पण जर त्यांना खरंच हा उद्योग सुरू करायचा असेल तर मी त्यांना एवढंच सांगेन की तुमच्या संस्थेशी ते संपर्क साधू शकतील. साधू शकतात आणि प्रशिक्षण घेऊन योग्य ते प्रशिक्षण घेऊन अगदी यशस्वीपणे ते हे उद्योग तिकडे चालू करू शकतात. म्हणजे त्याला कारण एक नक्की मोठी संधी आहे. बिलकुल बिलकुल संधी आहे त्यांना. सर, आपण खर्चाच्या संदर्भात बोलत होतो. मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्माण करण्यासाठी जर आपल्याला एखाद्या केंद्राची प्रकल्पाची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी साधारणतः किती खर्च येतो? एखादा केंद्रच आपल्याला स्थापन करायचं असेल. जसं मी सांगितलं की आपण 1 लाखापासून सुरू केलं पर डे 10 kg कॅपॅसिटीसाठी. जर नंदुरबारचा जो आम्ही प्रोजेक्ट एस्टॅब्लिश केला आहे तिथे साधारण 200 किलो प्रति दिवस ते प्रॉडक्ट बनवू शकतात. तर तिथे अशा प्रकारचं प्रकल्पासाठी 2 महत्त्वाचे इक्विपमेंट तुम्ही बघू शकाल. मी तुम्हाला आपण प्रेक्षकांना स्लाइड दाखवूयात. स्लाइड दाखवतो. तर याच्यामध्ये जर स्लाइडमध्ये आपण बघाल हो. तर काही महत्त्वाचे इक्विपमेंट आहेत की जसे ट्रे सीलिंग मशीन आहे आणि त्याशिवाय डिबोनिंग मशीन आहे. तर ही जी डिबोनिंग मशीन तुम्ही जी स्क्रीनवरती बघत आहात याच्यामध्ये मासा तुम्ही टाकल्यानंतर त्या माशाचं फक्त मीठ वेगळा होतो आणि त्यामधले जे काटे असतात, त्याचे खवले, त्याची कातडी, हे सगळे जे अनावश्यक गोष्टी आहेत ते बाजूला निघतात. म्हणजे मांस वेगळं निघतं आणि अनावश्यक गोष्टी बाजूला पडतात. बिलकुल. तर हे या मशीनची कॉस्ट साधारण 5.5 ते 6 लाख असते आणि प्रति तासाला 100 किलो मीन्स ते व्यवस्थितपणे सेपरेट करू शकतो. तर काही असे इक्विपमेंट असतात त्यामुळे 15 लाख रुपये त्याचा खर्च असतो किंवा ह्याच्याही तुम्ही पेक्षा जर कॅपॅसिटी वाढवली तर तो खर्च अगदी करोडमध्ये पण जाऊ शकतो आणि त्याचं उत्पन्नही त्याप्रमाणे आपल्याला मिळतं. जितकी क्षमता असेल त्या पद्धतीने आपण ते वाढवत नेऊ शकतो. बिलकुल वाढवत नेऊ शकतो आणि त्या निमित्ताने रोजगार निर्मिती देखील होते. जेवढी उत्पादन क्षमता जास्त तेवढे आपल्याला रोजगार निर्मिती करता येते. सर, मला आता असं सांगा की मूल्यवर्धनाच्या या दृष्टिकोनातून शासनाच्या काही योजना आहेत का? बिलकुल. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना हे सगळ्यांना आत्तापर्यंत माहीत असेल. ही योजना जी आहे ती खूप यशस्वी योजना आहे. जे सुरुवातीला नवीन उद्योजक असतात, जे स्टार्टअप असतात, त्यांच्यासाठी मूल्यवर्धित मत्स्यपदार्थचा प्रकल्प उभा करण्यासाठी 50 लाखापर्यंत त्याच्यामध्ये प्रायोजन आहे आणि या 50 लाखामध्ये जो सबसिडी मिळतो, जो अनुदान मिळतो, तो सर्वसाधारण आणि पुरुष वर्गांना 40% मिळतं आणि अनुसूचित जाती जमाती आणि महिला वर्गासाठी 60% अनुदान मिळतं. म्हणजे मर्यादा ही मोठी आहे. मर्यादा मोठी आहे आणि 50 लाखाचा जर तुम्ही हा असा प्रकल्प बनवून दिला तर त्यामध्ये 30 लाख सबसिडी मिळते, 20 लाख तुम्हाला स्वतःचे भांडवल त्याच्यामध्ये लावावं लागतं. त्यासाठी देखील तुम्ही बँकेकडे कर्ज त्याच्यासाठी अप्रोच करू शकता आणि कमी व्याजात कर्ज मिळण्याचे प्रावधान आहे. खास करून महिला बचत गट असेल, स्टार्टअप असतील, त्यांच्यासाठी खूप काही त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. त्याचप्रमाणे मूल्यवर्धित मत्स्यपदार्थाला तर हे आहेतच. शिवाय जर तुम्ही मासळी तुम्हाला विकायची असेल तर अगदी सायकल शीतपेटीपासून 10,000 रुपये, त्याच्यानंतर 3 चाकी रिक्षा जी बॅटरीवर चालते त्याचं साधारण 3 लाख रुपये आहे. त्याच्यानंतर कोल्ड स्टोरेज आणि आईस प्लॅन्ट म्हणजे शीतगृह आणि बर्फ कारखाने अगदी 10 टन 20 टन 30 टन 50 टन कॅपॅसिटीचे 40 लाखापासून ते 1.5 करोडपर्यंतचे प्रावधान मत्स्य संपदा योजनेतून केलेलं आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात शासनाच्या योजना या मूल्यवर्धनाच्या व्यवसायासाठी उपलब्ध आहेत. बिलकुल. सर, आता तुम्ही उल्लेख केलात शासनाचं जे धोरण आहे स्टार्टअप इंडिया, जे नवउद्योजक आहेत त्यांना चालना देण्यासाठी जे धोरण आहे त्या धोरणाच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातील जे युवक आहेत त्यांना उद्योजकाची संधी मिळावी या दृष्टिकोनातून काय सांगता येईल? आमच्या संस्थामार्फे आम्ही 2017 पासून एक नवीन संकल्पना राबवत आहोत. तुम्ही जर स्क्रीनवरती बघाल अगदी थोडक्यात सर, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. थोडक्यात ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन सेंटर असतात. यामध्ये जे नवीन उद्योजक असतात त्यांच्यासाठी आपण रजिस्ट्रेशन फीस अगदी माफक 5,000 रुपये ठेवलेली आहे आणि त्यांना 2,500 रुपये आम्ही प्रशिक्षण फीस त्याच्यामध्ये हे करतो आणि मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मिती करण्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण सगळी सहाय्यता करतो.
हँड होल्डिंग करतो. आमच्याकडून ते पूर्ण सगळे आमचे जे सुविधा आहेत, सगळी उपकरणे ते वापरू शकतात. आणि सुरुवातीला मी जे सांगितलं की 15 लाख आणि 1 लाख या इन्व्हेस्टमेंटची पण गरज राहणार नाही. 6 महिने ते आमच्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये राहू शकतात आणि त्यानंतर स्वतःचं प्रोडक्ट बनवून ते ॲज अ इंडस्ट्री म्हणून ते आमचं इन्स्टिट्यूटचं पूर्ण वापर करू शकतात. अगदी जाता जाता ज्या युवकांना या व्यवसायामध्ये उतरायचं असेल त्यांच्यासाठी आपल्या संस्थेशी जर त्यांना संपर्क करायचा असेल तर काही संपर्काचं माध्यम आहे का सर? नक्कीच तुम्ही जर स्क्रीनवरती बघाल तर इथे आमचं हे जे ॲड्रेस आहे तुम्ही बघून घ्या, नोट करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती किंवा मोबाईलवरती तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता आणि आम्हाला या पत्त्यावरती कॉन्टॅक्ट करा. नक्कीच. थोडक्यात आपल्याला सर असं म्हणता येईल की मासेमारीच्या व्यवसायातून जसं मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि उत्पन्न मिळवता येतं त्याचप्रमाणे आपल्याकडे जर मूल्यवर्धन केलं माशांवर तर त्या दृष्टिकोनातून देखील व्यवसायाला मोठ्या प्रमाणात संधी आहे आणि त्यातून देखील मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकतं. सर आपण इकडे आलात आणि या विषयाच्या अनुषंगाने आमच्या प्रेक्षकांना सविस्तर आणि सखोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार मानतोच. आमच्या प्रेक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. मी पण केंद्रीय मत्स्य शिक्षा संस्थान मुंबईतर्फे सह्याद्री वाहिनीचे आभार मानतो. धन्यवाद.